आणि एक महत्त्वाची बातमी, मालाडमध्ये बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ हे चाललेलं नाहीये। मालाडचे विजयी उमेदवार असलम शेख यांचं हे वक्तव्य। आमचा विजय हा जनतेचा विजय आहे असंही असलम शेख म्हणाले। असलम शेख सध्या आमच्या सोबत आहे। सर, चौथ्यांदा तुम्हाला संधी आता आमदारकीच्या मिळाल्या आहेत, काय प्रतिक्रिया? काय इथे मालाडमध्ये कटेंगे बटेंगे नाही चाललं, एक है तो सेफ आहे नाही चालला। सगळ्यांना माहिती आहे की ह्या मालाडची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे सगळे जेवढे धर्म आहेत त्यांचे इक्वल्स नंबर आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 15 वर्षापासून कुठलंही समाजचं कार्य असलं, धार्मिक कार्य असलं, सगळ्या ठिकाणी मी असतोय। त्यांचं हे जे प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रात चाललं ते मला वाटतंय ह्या मालाडमध्ये त्याचा परिणाम काय झाला नाही। आणि आता काय काम करायचे आहे जे बाकी आहे? तुम्हाला इच्छा होती की मी जिंकून आला तर करणार? नाही, माझा फोकस फक्त डेव्हलपमेंट असतं। कसं आपण मॅक्झिमम इन्फ्रास्ट्रक्चर चांगला करू शकतोय, गार्डन्स, प्लेग्राऊंड, हॉस्पिटल्स, स्कूल्स, कसं आपण जास्त लोकांना शिक्षण देऊ शकतोय, कसं आपण जे महिलांना सुरक्षा देऊ शकतो, त्यांनाही कसं आपण कामाला लावू शकतोय, जे माझे मालाड मतदारसंघामध्ये जे प्रायव्हेट सेक्टर्स आहेत त्यांच्याबरोबर बोलून ते लोकांना तसं आपण जॉबमध्ये करतो, त्याचाच परिणाम हे मला भेटलेला आहे। कॅमेरामॅन प्रेम मात्रसा, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।